नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षा अर्थशास्त्र विषयाच्या सार्वजनिक अर्थशास्त्र यातील बाह्यता म्हणजेच एक्सटर्नलिटी या टॉपिकवर अतिशय महत्त्वाचं परीक्षाभिमुख MCQचं आज आपण अभ्यास करणार आहोत. वळूया आपला पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे आपला, जेव्हा सीमांत सामाजिक खर्च म्हणजेच मार्जिनल सोशल कॉस्ट ज्याला आपण MSC हां, सीमांत सामाजिक खर्च हा सीमांत खाजगी खर्च ज्यालाच मार्जिनल प्रायव्हेट कॉस्ट म्हणजेच MPC पेक्षा जास्त असेल, तेव्हा कोणती परिस्थिती निर्माण होते? पुन्हा एकदा लक्षात घ्या. जेव्हा सीमांत सामाजिक खर्च हा सीमांत खाजगी खर्चापेक्षा जास्त असतो, तेव्हा कोणती परिस्थिती निर्माण होते? पर्याय ए सकारात्मक बाह्यता, पर्याय बी नकारात्मक बाह्यता, पर्याय सी सार्वजनिक वस्तू आणि पर्याय डी मुक्त प्रवेश संसाधन. लक्षात घ्या, जेव्हा सीमांत सामाजिक खर्च हा खाजगी खर्चापेक्षा जास्त असतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की उत्पादक जेवढा खर्च स्वतःच्या खिशातून मोजतो त्यापेक्षा समाजाला जास्त नुकसान सहन करावं लागतं. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा कारखाना उत्पादन करताना काय करतो? प्रदूषण करतो. त्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या लोकांचं आरोग्य बिघडतं, पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं. पण हा खर्च कारखानदाराच्या हिशोबात मात्र येत नाही. त्यामुळे तो जास्त उत्पादन करतो. आलं लक्षात? कारण की त्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स वगैरे भरावा लागत नाही, की अरे आजूबाजूचे लोकं माझ्यामुळे आजारी पडलेले आहेत. माझ्या कारखान्यातलं पाणी नदीमध्ये जाऊन तेथील आजूबाजूची जे राहणारे लोकं असतील, त्या पाण्याने ते लोकं आजारी पडली, त्यांचं आरोग्य बिघडलं, त्यांना दवाखान्यात न्यायला लागलं. त्यांचा दवाखान्याचा खर्च त्या स्वतः कारखानदाराचा मालकाला करावा लागला का? नाही. तो मात्र कशामध्ये आहे? प्रॉफिटमध्ये आहे. म्हणून कारखानदार हा काय असतो? त्याच्या उत्पादनामध्ये तो अग्रेसर राहतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये काय घडतं? बाजार स्वतःहून योग्य निर्णय घेत नाही आणि बाजार काय होतो? अपयश निर्माण होतो आणि हीच परिस्थिती नकारात्मक बाह्यता म्हणून ओळखली जाते. आलं लक्षामध्ये? कारण कारखानदार आहे, त्याचं उत्पादन मात्र खूप छान सुरळीत चालू आहे. त्याला कशाची हे नसते. परंतु त्याचा परिणाम हा पर्यावरणावर किती नकारात्मक पडतोय याचा त्याला काहीही गंध नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं, की बाजार अपयश निर्माण होतो आणि हीच परिस्थिती नकारात्मक बाह्यता म्हणून ओळखली जाते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी नकारात्मक बाह्यता. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न आहे, सकारात्मक बाह्यतेच्या बाबतीत बाजारातील उत्पादन पातळी कशी असते? पर्याय ए सामाजिकदृष्ट्या अधिक, पर्याय बी सामाजिकदृष्ट्या कमी, पर्याय सी सामाजिकदृष्ट्या कार्यक्षम आणि पर्याय डी शून्य उत्पादन. सकारात्मक बाह्यता. सकारात्मक बाह्यता असताना एखाद्या वस्तू किंवा सेवेचा लाभ फक्त ती खरेदी करणाऱ्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर समाजालाही अतिरिक्त लाभ मिळतो. काय म्हटलं मी? सकारात्मक बाह्यता असताना एखाद्या वस्तू किंवा सेवेचा लाभ फक्त ती खरेदी करणाऱ्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर समाजालाही अतिरिक्त लाभ मिळतो. मात्र उत्पादक किंवा ग्राहक आपल्या निर्णयात फक्त खाजगी लाभ लक्षात घेतो. समाजाला होणारा अतिरिक्त लाभ तो मोजत नाही. त्यामुळे बाजारात जितके उत्पादन व्हायला हवे, लक्षात घ्या, बाजारात जितके उत्पादन व्हायला हवे म्हणजे सामाजिकदृष्ट्या कार्यक्षम पातळीवर त्यापेक्षा कमी उत्पादन होते. आलं लक्षामध्ये? उदाहरण देते, की शिक्षण किंवा लसीकरण असतं आपल्या एरियामध्ये. शिक्षण किंवा लसीकरण व्यक्तीला त्याचा फायदा होतोच, पण समाजाचेही मोठे कल्याण होते. तरीसुद्धा बाजार स्वतःहून पुरेसे उत्पादन करत नाही. म्हणूनच सकारात्मक बाह्यतेच्या बाबतीत बाजारातील उत्पादन पातळी ही काय राहते? सामाजिकदृष्ट्या काय राहते? कमी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सामाजिकदृष्ट्या
कमी. आलं लक्षामध्ये? सकारात्मक बाह्यतेच्या बाबतीत बाजारातील उत्पादन पातळी ही सामाजिकदृष्ट्या काय राहते? कमी राहते. समजत नसेल तर मला हे करा, मी तुम्हाला समजून सांगेल हां. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक नेक्स्ट. खालीलपैकी कोणता उपाय नकारात्मक बाह्यता कमी करण्यासाठी योग्य आहे? पहिला आहे सबसिडी, दुसरं पिगोवियन टॅक्स, तिसरं प्राइस सेलिंग आणि चौथं लमसम टॅक्स. पहा, नकारात्मक बाह्यता म्हणजे अशी परिस्थिती जिथे उत्पादन किंवा उपभोगामुळे समाजावर अतिरिक्त खर्च पडतो, पण तो खर्च उत्पादक किंवा ग्राहक आपल्या निर्णयात धरत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर प्रदूषण करणारे उद्योग अशा वेळी बाजारात अतिउत्पादन होते आणि बाजार अपयश निर्माण होतो. हे दुरुस्त करण्यासाठी सरकार काय करतं? पिगोवियन टॅक्स लावतो. हा कर प्रदूषणाच्या प्रमाणानुसार लावला जातो, ज्यामुळे खाजगी खर्च वाढून तो सामाजिक खर्च इतका होतो. हं. त्यामुळे उत्पादन कमी होतं आणि नकारात्मक बाह्यता नियंत्रणात आणली जाते. म्हणून आपला प्रश्नाचं उत्तर आहे पिगोवियन टॅक्स. आता सबसिडीचा विचार करतो. तुम्हाला मगाशी मी एक्सप्लेन नाही केलं. आता प्रत्येक पर्याय एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला कळते. सबसिडी म्हणजे काय असं? अनुदान म्हटलं जातं. सरकार देतं. सबसिडी ही सहसा सकारात्मक बाह्यता प्रोत्साहन देण्यासाठी लावली जाते. आलं लक्षामध्ये? सबसिडी ही सहसा सकारात्मक बाह्यता प्रोत्साहन देण्यासाठी लावली जाते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षण वगैरे म्हणा. तर नकारात्मक बाह्यतेच्या बाबतीत काय होतं? सबसिडी दिल्यास उत्पादन अजून वाढेल. त्यामुळे प्रदूषण किंवा नुकसान अधिक होईल. म्हणून हा उपाय काय आहे बाळांनो? चुकीचा आहे. नेक्स्ट आहे आपला प्राइस सेलिंग. म्हणजेच त्याला काय म्हणू शकतो? कमाल किंमत मर्यादा. प्राइस सेलिंग पिगोवियनचं मगाशी आपण पाहिलं. प्राइस सेलिंग कमाल किंमत मर्यादा. प्राइस सेलिंग म्हणजे काय? तर किमतीवर मर्यादा घालणं. यामुळे तुटवडा निर्माण होतो, पण बाह्यतेची मूळ समस्या काय होत नाही? सुटत नाही. प्रदूषण किंवा सामाजिक नुकसान कमी करण्याची याचा थेट संबंध नाहीये. म्हणून हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. आता पर्याय डी बघा. लमसम टॅक्स म्हणजे एक रकमी कर. लमसम टॅक्स उत्पादनाच्या प्रमाणावर किंवा प्रदूषणावर आधारित नसतो. त्यामुळे तो उत्पादकाच्या वर्तनात बदल घडवत नाही आणि नकारात्मक बाह्यता कमी करण्यात प्रभावी ठरत नाही. म्हणून हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. आपला पर्याय पिगोवियन टॅक्स. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. पिगोवियन सबसिडी कोणत्या परिस्थितीत वापरली जाते? पर्याय ए नकारात्मक बाह्यता, पर्याय बी सकारात्मक बाह्यता, पर्याय सी सार्वजनिक खर्च आणि पर्याय डी खाजगी खर्च. लक्षात घ्या, पिगोवियन पिगोवियन सबसिडी ही सकारात्मक बाह्यता असलेल्या परिस्थितीत वापरली जाते. पिगोवियन सबसिडी ही सकारात्मक बाह्यता असलेल्या परिस्थितीत वापरली जाते. सकारात्मक बाह्यतेमध्ये एखाद्या वस्तूच्या उत्पादन किंवा उपभोगामुळे खरेदी करणाऱ्या व्यक्तीबरोबरच समाजालाही अतिरिक्त लाभ मिळतो. पण हा सामाजिक लाभ बाजाराच्या किमतीत प्रतिबिंबित होत नाही. त्यामुळे बाजारात सामाजिकदृष्ट्या अपेक्षित पातळीपेक्षा कमी उत्पादन होते. हे अपयश दूर करण्यासाठी सरकार पिगोवियन सबसिडी देते, ज्यामुळे उत्पादक किंवा ग्राहकाला प्रोत्साहन मिळतं आणि उत्पादनाची पातळी ही सामाजिकदृष्ट्या कार्यक्षम स्तराकडे वळते. म्हणजे उदाहरण शिक्षण म्हणा, आरोग्य सेवा म्हणा, यांवर दिले जाणारे अनुदान. आलं लक्षामध्ये? आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बी. आता नकारात्मक बाह्यता. आता इथे सबसिडी नाही तर पिगोवियन टॅक्स योग्य उपाय असतो. मला त्यानंतर सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्चामध्ये काय? तर हा सरकारचा खर्च आहे. बाह्यतेशी असा कुठलाही संबंध नाही आहे. खाजगी खर्च. खाजगी खर्चामध्ये हा वैयक्तिक खर्च आहे. बरोबर? पिगोवियन सबसिडी यासाठी वापरलीच जात नाही. ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर बी सकारात्मक बाह्यता. नेक्स्ट प्रश्न. कोस थेरम. कोस थेरम खालीलपैकी कोणत्या अटीवर प्रभावी आहे? पर्याय ए उच्च व्यवहार खर्च, पर्याय बी शून्य व्यवहार खर्च, पर्याय सी सरकारी हस्तक्षेप आणि पर्याय डी अपूर्ण माहिती. कोस थेरम असं सांगतं की जर व्यवहार खर्च शून्य असेल, व्यवहार खर्च शून्य असेल
आणि मालकी हक्क जो असतो तो स्पष्ट असेल तर सरकारी हस्तक्षेपाशिवाय हां सरकारी हस्तक्षेपाशिवाय संबंधित पक्ष परस्पर समझोता करून बाह्यतेची समस्या स्वतःच सोडवू शकतात. पुन्हा एकदा सांगते, कोस थेरम असं सांगतं की जर व्यवहार खर्च व्यवहार खर्च ट्रान्झॅक्शन कॉस्ट हां व्यवहार खर्च शून्य असेल आणि मालकी हक्क स्पष्ट असेल तर सरकारी हस्तक्षेप शिवाय संबंधित पक्ष परस्पर समझोता करून बाह्यतेची समस्या स्वतःच सोडवू शकतात. अशा परिस्थितीत संसाधनांचे वाटप सामाजिकदृष्ट्या कार्यक्षम ठरतं आणि ते कोणाकडे मालकी हक्क आहे यावर अवलंबून राहत नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, शून्य व्यवहार खर्च. आता पर्याय इकडे पहा, उच्च व्यवहार खर्च. व्यवहार खर्च जास्त असतील तर वाटाघाटी काय होत नाही, शक्य होत नाही. त्यामुळे कोस थेरम इथे लागू पडत नाही. पर्याय सीकडे वळा, सरकारी हस्तक्षेप. आता कोस थेरमचा मूळ मुद्दाच असा आहे की सरकाराशिवाय समस्या सोडवता येते. त्यामुळे हा पर्याय रॉंग आहे. पर्याय डी, अपूर्ण माहिती. माहिती अपूर्ण असल्यास परस्पर समजता अयशस्वी ठरेल ना. त्यामुळे हा सिद्धांत प्रभावी सिद्धांताला लागूच होत नाही. ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी, शून्य व्यवहार खर्च. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. जर मालकी हक्क स्पष्ट असतील आणि ट्रान्झॅक्शन कॉस्ट शून्य असेल तर पर्याय ए, सरकारचा हस्तक्षेप आवश्यक. पर्याय बी, बाजार अपयशी ठरतो. पर्याय सी, बाह्यता आपोआप अंतर्भूत होते. आणि पर्याय डी, कर लावावा लागतो. लक्षात घ्या, जर मालकी हक्क स्पष्ट असेल आणि व्यवहार खर्च शून्य असेल तर संबंधित पक्ष परस्पर करार किंवा तडजोड करून बाह्यतेची समस्या स्वतःच ठरवतात. अशा परिस्थितीत बाह्यतेमुळे निर्माण होणारा खर्च किंवा लाभ किमतीत आपोआप समाविष्ट होतो. म्हणजेच बाजारात सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय सामाजिकदृष्ट्या कार्यक्षम उत्पादन पातळी साध्य होते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, बाह्यता आपोआप अंतर्भूत होते हे आहे. आता पर्याय ए थोडक्यात पाहूया, सरकारचा हस्तक्षेप आवश्यक. आता कोस थेरमनुसार सरकारी हस्तक्षेपाची काय नसते, गरजच नसते. त्यामुळे आपला पर्याय रॉंग आहे. बाजार अपयश ठरतो. उलट अशा अटींमध्ये बाजार काय असतो, कार्यक्षम ठरतो. नेक्स्ट डी, कर लावावा लागतो. बघा, कर तेव्हाच लावला जातो जेव्हा बाजार स्वतः समस्या सोडवू शकत नाही. त्यामुळे आपला पर्याय प्रश्नाचा हा देखील पर्याय चुकीचा आहे. योग्य उत्तर आहे आपला बाह्यता आपोआप अंतर्भूत होतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणते विधान सकारात्मक बाह्यता दर्शवते? पर्याय ए, MSC हा MPC पेक्षा जास्त आहे. पर्याय बी, MSB हा MPB पेक्षा जास्त आहे. पर्याय सी, MSB हा MPB पेक्षा जास्त आहे. आणि पर्याय डी, MPC हा MSC पेक्षा जास्त आहे. लक्षात घ्या, सकारात्मक बाह्यता तेव्हा निर्माण होते जेव्हा एखाद्या वस्तूच्या उत्पादन किंवा उपभोगामुळे समाजाला मिळणारा लाभ, ज्याला आपण MSB MSB हा खाजगी लाभापेक्षा म्हणजे मार्जिनल प्रायव्हेट बेनिफिट MPB जास्त असतो. म्हणजेच व्यक्तीला मिळणाऱ्या फायद्याव्यतिरिक्त समाजालाही अतिरिक्त लाभ मिळतो, पण तो बाजाराच्या निर्णयात पूर्णपणे धरला जात नाही. म्हणूनच सकारात्मक बाह्यतेचे योग्य विधान MSB हे MPB पेक्षा जास्त आहे. आलं लक्षात? म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, पर्याय सी. पुन्हा एकदा समजून सांगू, सकारात्मक बाह्यता लक्षात घ्या. सकारात्मक बाह्यता तेव्हा निर्माण होते जेव्हा एखाद्या वस्तूच्या उत्पादन किंवा उपभोगामुळे समाजाला मिळणारा लाभ, म्हणजेच काय, मार्जिनल सोशल
बेनिफिट हा खाजगी लाभापेक्षा म्हणजेच मार्जिनल प्रायव्हेट बेनिफिट जास्त असतो. म्हणजेच व्यक्तीला मिळणाऱ्या फायद्याव्यतिरिक्त, लक्षात घ्या, व्यक्तीला मिळणाऱ्या फायद्याव्यतिरिक्त समाजालाही अतिरिक्त लाभ मिळतो, पण तो बाजाराच्या निर्णयात पूर्णपणे धरला जातच नाही. म्हणून सकारात्मक बाहेरचे योग्य विधान आहे आपला पर्याय सी. आता पर्याय ए पहा. तर पर्याय ए मध्ये MSC हा MPC पेक्षा जास्त आहे. तर हे विधान नकारात्मक बाह्यता दर्शवते. कारण सामाजिक खर्च खाजगी खर्चापेक्षा काय असतो, जास्त असतो. आता बी पर्यायाकडे वळा. पर्याय बी मध्ये MSB पेक्षा MPB जास्त आहे. हे सकारात्मक बाह्यतेच्या अगदी उलट आहे. येथे समाजाला काय होतो, कमी लाभ होतो. आता पर्याय डी कडे वळा. पर्याय डी मध्ये म्हटलं आहे MPC पेक्षा MSC हे कमी आहे. तर ही स्थिती सामान्यपणे बाह्यतेशी सुसंगत नाही. आलं लक्षामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. एक्सटर्नॅलिटीमुळे कोणती समस्या निर्माण होते? पर्याय ए प्राइस स्टॅबिलिटी, पर्याय बी मार्केट इफेन्सी, पर्याय सी मार्केट फेल, म्हणजे बाजार अपयश, आणि पूर्ण स्पर्धा परफेक्ट कॉम्पिटिशन. आता लक्षात घ्या की बाह्यता म्हणजे अशी परिस्थिती जिथे एखाद्या वस्तूच्या उत्पादन किंवा उपभोगाचा परिणाम तिसऱ्या व्यक्तीवर होतो. मग अशा आपण कारखान्याचं उदाहरण दिलं. प्रॉफिट कमवतो कोण? कारखानदार, परंतु त्रास कोणाला होतो? लोकांना होतो. आलं लक्षामध्ये? म्हणजेच बाह्यता म्हणजे अशी परिस्थिती जिथे एखाद्या वस्तूचा उत्पादन किंवा उपभोगाचा परिणाम तिसऱ्या व्यक्तीवर होतो, पण तो परिणाम किमतीत प्रतिबिंबित होत नाही. त्यामुळे बाजारातील मागणी पुरवठा खरं सामाजिक खर्च आणि सामाजिक लाभ दाखवत नाही. परिणामी उत्पादन पातळी सामाजिक दृष्ट्या काय राहत नाही, योग्य राहत नाही. म्हणूनच एक्सटर्नॅलिटीमुळे काय होतं, बाजार अपयश निर्माण होतो. कारण बाजार स्वतःहून संसाधनांचे कार्यक्षम वाटप करू शकत नाही आणि सरकारला कर, अनुदान किंवा नियमांद्वारे हस्तक्षेप करावा लागतो. आलं लक्षामुळे आता त्यामुळे आपला प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी मार्केट म्हणजे बाजार अपयश निर्माण होतो. आलं लक्षामध्ये? आता प्राइस स्टॅबिलिटी पाहूया आपण. तर त्याच्यामध्ये काय होतं की बाह्यता किमती स्थिर करत नाही, उलट काय करतं, ते चुकीचं संकेत देतं. त्याच्यानंतर आहे मार्केट इफिन्सिसी. आता लक्षात घ्या, बाह्यतेमुळे कार्यक्षमता कमी होते, वाढत नाही. नेक्स्ट आहे परफेक्ट कॉम्पिटिशन. आता मला सांगा, परिपूर्ण स्पर्धेची अट ही बाह्यतेमुळे काय होते, मुली जाते. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे देखील नाही आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी योग्य आहे, बाजार अपयश. आता नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. शिक्षण क्षेत्रात सरकार अनुदान का देते? तर पर्याय ए नकारात्मक बाह्यता असल्यामुळे, पर्याय बी सकारात्मक बाह्यता असल्यामुळे, पर्याय सी खाजगी खर्च वाढवण्यासाठी, आणि पर्याय डी महसूल वाढवण्यासाठी. लक्षात घ्या, शिक्षण घेतल्यामुळे फायदा फक्त विद्यार्थीपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाला होतो. सुशिक्षित नागरिकांमुळे उत्पादकता वाढते, गुन्हेगारी कमी होते, लोकशाही मजबूत होते आणि आरोग्य व सामाजिक जाणीव सुधारते. हा अतिरिक्त सामाजिक लाभ म्हणजेच काय, सकारात्मक बाह्यता. परंतु बाजार व्यवस्थेत ती आपला खाजगी लाभ पाहून काय करतं, शिक्षण घेतं. त्यामुळे शिक्षणाचे प्रमाण सामाजिकदृष्ट्या आवश्यक पातळीपेक्षा कमी राहतं. ही कमतरता भरून काढण्यासाठी आणि शिक्षणाचे उत्पादन किंवा उपभोग वाढवण्यासाठी सरकार काय करतं, अनुदान देतं. आलं लक्षामध्ये? आता म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय बी सकारात्मक बाह्यता. सकारात्मक बाह्यता. पर्याय पहा नकारात्मक बाह्यता. आता अशा वेळी कर लावला जातो, अनुदान नाही. त्यानंतर पर्याय पहा सी खाजगी खर्च वाढवण्यासाठी. यामुळे काय होतं, अनुदानामुळे खर्च कमी होतो. आणि पर्याय डी महसूल वाढवण्यासाठी. अनुदानाचा उद्देशच सामाजिक कल्याण असतो, म्हणून हा देखील नाही. चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया.
खालीलपैकी कोणते कॉमन आणि कंट्रोल पॉलिसीचे उदाहरण आहे? हं. पर्याय ए इमिशन टॅक्स, पर्याय बी सबसिडी, पर्याय सी पोल्युशन स्टँडर्ड आणि पर्याय डी ट्रेडेबल परमिट. म्हणजे पर्याय ए उत्सर्जन कर म्हणू शकतो, पर्याय बी अनुदान आणि पर्याय सी मध्ये प्रदूषण मानक आणि पर्याय डी मध्ये व्यापार करण्यायोग्य परवाने असं आपण म्हणू शकतो. तर आता कॉमन अँड कंट्रोल पॉलिसी म्हणजे अशी धोरणे जिथे सरकार काय करतं, थेट आदेश व नियम लावतं आणि काय करायचं काय करू नये हे काय करतं ते स्पष्टपणे ठरवतं. यात बाजाराला किमतीचे संकेत दिले जात नाहीत, तर मानक म्हणजे स्टँडर्ड किंवा मर्यादा लिमिट हां मानक किंवा मर्यादा ठरवून पालन करायला लावतं. हां पोल्युशन स्टँडर्ड हे याचं काय आहे, एक उत्तम उदाहरण आहे. कारण सरकार उद्योगांना ठराविक प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषण करू नका असं आदेश देतं आणि नियम मोडल्यास काय करतं, दंडाची तरतूद करतं. म्हणूनच योग्य उत्तर आपलं पर्याय सी. आता इमिशन टॅक्स हा मार्केट बेस्ड पॉलिसी आहे. किमतीद्वारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न. त्यानंतर पर्याय बी पहा सबसिडी. तर प्रोत्साहनवर आधारित उपाय आहे, ते आदेश नाही आहे, लक्षात घ्या. आणि पर्याय डी तर हे देखील बाजारात परवाने खरेदी विक्री करता येतात, त्यामुळे हा देखील मार्केट बेसचा उपाय आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पोल्युशन स्टँडर्ड, हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एखादा टॉपिक नाही समजला, कुठेतरी गडबड झाली म्हणजे माझी घाई झाली तुम्हाला एक्सप्लेन करताना, तर मला तसं मेसेज टाका कमेंटमध्ये की मॅडम हा प्रश्न किंवा ह्या 4 पर्यायांपैकी मला ह्या पर्यायावर अधिक विस्तारित माहिती हवी, तर ते देखील मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. नेक्स्ट प्रश्न आहे, ट्रेडेबल पोल्युशन परमिट्स प्रणालीचा मुख्य फायदा कोणता? पर्याय ए महसूल वाढ, पर्याय बी खर्च कार्यक्षमता, पर्याय सी उत्पादन वाढ आणि पर्याय डी बेरोजगारी कमी. तर ट्रेडेबल पोल्युशन परमिट्स प्रणालीत सरकार एकूण प्रदूषणाची मर्यादा ठरवते हां आणि त्या मर्यादेत म्हणजे असं म्हणू शकतो की आपण मर्यादित परवाने देते. उद्योगांना हे परवाने खरेदी विक्री करता येतात. ट्रेडेबल पोल्युशन परमिट प्रणालीत सरकार एकूण प्रदूषणाची मर्यादा ठरवते आणि त्या मर्यादेत परवाने देते. बरोबर. उद्योगांना हे परवाने खरेदी विक्री करता येतात. त्यामुळे जे उद्योग कमी खर्चात प्रदूषण करू शकतात ते जास्त परवाने विकतात आणि जे उद्योग जास्त खर्चात कमी करू शकतात ते परवाने काय करतात, खरेदी करतात. यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेत प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट किमान एकूण खर्चात साध्य होते. म्हणून या प्रणालीचा मुख्य फायदा म्हणजे खर्च कार्यक्षमता. खर्च कार्यक्षमता. आता महसूल वाढ पहा. महसूल वाढमध्ये काय होतं, महसूल वाढ होऊ शकते पण तो मुख्य उद्देशच नाही ना आपला. त्यानंतर पर्याय सी पहा उत्पादन वाढ. तर हे थेट उत्पादन वाढीशी संबंधित नाही आहे, आलं लक्षामध्ये. आता पर्याय डी देखील काय होतं, रोजगारावर थेट परिणाम होतच नाही ना, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी हे योग्य आहे. नेक्स्ट प्रश्न घ्या, निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीच्या बाबतीत इक्विलिब्रियम आउटपुट कसा असतो? तर पर्याय ए सामाजिकदृष्ट्या योग्य, पर्याय बी सामाजिकदृष्ट्या कमी, पर्याय सी सामाजिकदृष्ट्या जास्त आणि पर्याय डी 0. आता नकारात्मक बाह्यता म्हणजे उत्पादन किंवा उपभोग करताना होणारा सामाजिक खर्च जो उत्पादक आणि उपभोक्ता लक्षात घेत नाही, त्यामुळे बाजारातील निर्णय खाजगी खर्चावर आधारित असतो, तर प्रत्यक्षात समाजावर पडणारा खर्च हा सामाजिक खर्च असतो. नकारात्मक बाह्यतेच्या बाबतीत पाहायला गेलं तर MSC हा MPC पेक्षा काय असतो, जास्त असतो. बाजार समतोल कुठं होतो, की जिथे एम पी सी बरोबर बी असतो, पण सामाजिकदृष्ट्या योग्य उत्पादन पातळी ही MSC MSC बरोबर MSB असते. कारण बाजार बाह्य खर्चाचा विचार करत नाही,
त्यामुळे जास्त उत्पादन केले जाते. म्हणूनच इक्विलिब्रियम आउटपुट सामाजिकदृष्ट्या जास्त असतो. आलं लक्षामध्ये? सामाजिकदृष्ट्या जास्त असतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, सामाजिकदृष्ट्या जास्त. आता पर्याय इकडे पहा, सामाजिकदृष्ट्या योग्य. तर बाह्य खर्च दुर्लक्षित केल्यामुळे बाजार समतोल कार्यक्षम नसतो. हां, पर्याय बीकडे वळा, सामाजिकदृष्ट्या कमी. हे सकारात्मक बाह्यता असताना घडतं, नकारात्मक बाह्यते नसतो. आणि पर्याय डी शून्य, तर नकारात्मक बाह्यता असली तरी उत्पादन पूर्णपणे बंद होतं का? नाही. त्यामुळे हे उत्तर काय चुकीचं आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे. वॅक्सिनेशन हे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे? लसीकरण म्हणू शकतो आपण त्याला. पर्याय ए, प्युअर पब्लिक गुड. पर्याय बी, मेरिट गुड विथ पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी. पर्याय सी, डिमेरिट गुड. आणि पर्याय डी, क्लब गुड. आता लसीकरण हे असे उदाहरण आहे जिथे लाभ फक्त लस घेणाऱ्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर इतर लोकांनाही संसर्गापासून संरक्षण मिळतं. हा अतिरिक्त सामाजिक लाभ म्हणजेच सकारात्मक बाह्यता. कोरोनामध्ये एखाद्याने लस घेतली तर त्याचा फायदा त्या व्यक्तीलाच नाही तर इतर लोकांना देखील झालेला आहे. तसंच लसीकरण हे मेरिट गुड आहे, कारण व्यक्ती स्वतःहून त्याचे महत्त्व कमी लेखू शकते आणि बाजार व्यवस्थेत लसीकरणाचे प्रमाण सामाजिकदृष्ट्या आवश्यक पातळीपेक्षा कमी राहते. म्हणूनच लसीकरण सरकारला अनुदान, मोफत सुविधा किंवा सक्ती करून प्रोत्साहन देते. त्यामुळे पर्याय हा काय आहे? बी आपला उत्तर, मेरिट गुड विथ पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी. आता पर्याय एकडे वळूया, प्युअर पब्लिक गुड. तर लसीकरण हे एक्सक्लुडेबल आहे, फक्त लस घेणारालाच थेट त्याचा लाभ. आता डिमेरिट गुड बघा, डिमेरिट गुड समाजासाठी हानिकारक असते, दारू वगैरे म्हणा. हां, त्यानंतर क्लब गुड. क्लब गुडमध्ये सदस्यत्व आवश्यक असतो, म्हणजे टोल रोड वगैरे आपण म्हणू शकतो त्याला. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी, मेरिट गुड विथ पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी. हे थोडंसं कठीण आहे, तुम्हाला समजायला शब्द थोडे कठीण राहणार, पण समजलं नाही तर मी सोप्या भाषेत तुम्हाला अजूनही छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. तर नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. नॉईज पोल्युशन कोणत्या प्रकारचे एक्सटर्नॅलिटी आहे? पर्याय ए, प्रोडक्शन पॉझिटिव्ह. पर्याय बी, प्रोडक्शन निगेटिव्ह. पर्याय सी, कन्झम्पशन पॉझिटिव्ह. पर्याय डी, कन्झम्पशन निगेटिव्ह. तर नॉईज पोल्युशन म्हणजेच काय, ध्वनी प्रदूषण प्रामुख्याने लोकांच्या उपभोगामुळे निर्माण होतो. हां, उदाहरण द्यायचं ठरलं की मोठ्या आवाजात संगीत ऐकणं, फटाके फोडणं, वाहनांचा हॉर्न वाजवणं, या क्रियांचा नकारात्मक परिणाम इतर लोकांवर होतो. म्हणजे मग त्या लोकांना काय होतं की झोपेचा त्रास होतो, आरोग्याबाबत समस्या निर्माण होतात, तणावाची स्थिती निर्माण होते. हा खर्च आवाज निर्माण करणारी व्यक्ती सहसा स्वतःच्या निर्णयात धरत नाही. म्हणून नॉईज पोल्युशन ही कन्झम्पशन निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी आहे. लक्षात, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी, कन्झम्पशन निगेटिव्ह. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. एक्सटर्नॅलिटी इंटरनलाइज करण्याचा अर्थ काय? पर्याय ए, बाह्यता दुर्लक्षित करणे. पर्याय बी, खाजगी खर्च वाढवणे. पर्याय सी, सामाजिक खर्च बाजारात समाविष्ट करणे. आणि पर्याय डी, उत्पादन थांबवणे. आता लक्षात घ्या, एक्सटर्नॅलिटी इंटरनलाइज करणे म्हणजे उत्पादन किंवा उपभोग करताना निर्माण होणारे बाह्य परिणाम हे बाजारातील निर्णयात समाविष्ट करणे. म्हणजे जे खर्च किंवा लाभ तिसऱ्या व्यक्तीवर पडतात ते किंमत, कर, अनुदान किंवा नियमांद्वारे उत्पादक उपभोक्त्याच्या निर्णयात आणतात. उदाहरणार्थ, प्रदूषण करणाऱ्या उद्योगावर पिगोवियन टॅक्स लावल्यास बाह्य सामाजिक खर्च त्याच्या खाजगी खर्चात जोडला जातो. त्यामुळे MSC बरोबर
MPC म्हणजे नकारात्मक बाह्यता आणि MSB बरोबर MPB म्हणजे सकारात्मक बाह्यता साध्य होऊन बाजार काय होतं, सामाजिकदृष्ट्या कार्यक्षम होतं. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर, योग्य उत्तर आहे सामाजिक खर्च बाजारात समाविष्ट करणे. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. बस आपले प्रश्न आज इथेच संपतात. तुम्हाला आजचा प्रश्न हे आवडले आणि प्रश्नाचं स्पष्टीकरण आवडलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि काही तुम्हाला समजलं नसेल तर नक्कीच कमेंट करा. त्या प्रश्नाचं पुन्हा मी अगदी योग्य पद्धतीने स्पष्टीकरण देईल. धन्यवाद.